वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी तुम्हा सर्वांचं एकदा आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इथे भेटलो आहोत ते 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या जवाहर नवोदयच्या एक्झाम संदर्भात जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या डॉक्युमेंट्सची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्यासाठी आज इथे देत आहे. यामध्ये जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते म्हणजे आधार कार्ड, आणि आधार कार्ड जे आहे ते अपडेट असावं. तुम्ही जेव्हा एक्झाम सेंटरवरती जाणार आहात तेव्हा जाताना तुम्ही ओरिजिनल आधार कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स जी आहे कलर झेरॉक्स घेऊन जायची आहे. त्याचे 3 सेट करायचे आहेत. ते म्हणजे ॲडमिट कार्डचे जे आहेत ते कलर 3 झेरॉक्स काढायचे आहेत 3. त्याचबरोबर आधार कार्डच्या कलर झेरॉक्स काढायचे आहेत 3 आणि ओरिजिनल आधार कार्ड जवळ ठेवायचं आहे. ॲडमिट कार्डवरती जी तुमची बर्थ डेट आलेली आहे ती बर्थ डेट आणि आधार कार्डवरची बर्थ डेट जी आहे ती सेम असावी. त्याचबरोबर तुम्हाला 2 ब्ल्यू किंवा ब्लॅक 2 पेन घेऊन जायचे आहेत. दोन्ही पेन एकाच कलरचे असावेत. त्याचबरोबर तुम्ही ट्रान्सपरंट पॅड जे आहे रायटिंग पॅड ते बरोबर घेऊन जायचं आहे. स्टुडंटनी रायटिंग पॅड बरोबर घेऊन जा. काही एक्झाम सेंटरवरती अलाउड केलं जाईल तर काही सेंटरवरती अलाउड केलं जाणार नाही, परंतु ट्रान्सपरंट रायटिंग पॅड तुमच्या बरोबर ठेवा. त्याचबरोबर तुमची एक्झाम टायमिंग जे आहे ते एक्झाम टायमिंग तुमचं 11:30 AM to 1:30 PM असणार आहे. आणि रिपोर्टिंग जे आहे ते रिपोर्टिंग असणार आहे तुमचं 10:30 AM. म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झाम सेंटरवरती जाणार आहात तर एक्झाम सेंटरवरती जाताना तुम्ही रिपोर्टिंग टायमिंगपेक्षा 1 तास आधी जा, जेणेकरून तुम्ही एक्झाम सेंटरवरती वेळेवर पोचलात तर तिथं उशीर झाला तर तुम्हाला एक्झामसाठी जर अलाउड केलं नाही तर मुलांचं 1 वर्षाची मेहनत जी आहे ती मेहनत वाया जाईल. त्यासाठी एक्झामच्या रिपोर्टिंग टायमिंगच्या आधी 1 तास एक्झाम सेंटरवरती असणं गरजेचं आहे. जवाहर नवोदयचे एक्झाम देणारे जे सर्व स्टुडंट आहे त्या सर्व स्टुडंट्सची पूर्ण तयारी तुमची झालेली आहे. फक्त आता पेपर देणं फक्त तुमचं बाकी आहे. त्यामुळं पेपरमध्ये सिली मिस्टेक करू नका. पेपर पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी सोडवा. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे सर्व स्टुडंट्सला ऑल दी बेस्ट. थँक्यू.